हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे खरं रूप. देशमुख घराणं गावात आदराने पाहिलं जायचं. घरातले ज्येष्ठ शंकरराव देशमुख हे गावातले आदर्श व्यक्ती. पुत्र आदित्य हुशार, देखणा, मोठ्या कंपनीत काम करणारा, घराचं नाव उज्ज्वल करणारा. त्याच्याबद्दल गावातल्या मुलींच्या गप्पा, तरुणांच्या ईर्ष्या आणि वडिलांच्या डोळ्यातला अभिमान सगळ्यांना दिसायचा. पण आदित्यच्या मनात एक भयंकर गुपित होतं, जे कुणालाही कधी जाणवलं नव्हतं. तो अंमली पदार्थांच्या आणि जुगाराच्या व्यसनात बुडालेला होता. गावात जेव्हा जेव्हा आदित्य परतायचा, तेव्हा त्याचं स्वागत हिरोप्रमाणे व्हायचं. मुली त्याला बघून हसायच्या. आई त्याच्या डोळ्यात साठवून घ्यायची. वडील अभिमानाने डोकं वर करायचे. आपला मुलगा किती मोठा झालाय. पण शहरात त्याचं आयुष्य पूर्ण वेगळं होतं. ऑफिसमधली नोकरी हातची जाऊन बसली होती. पण तो ते घरच्यांना कधी सांगत नसे. तो दिवसा समाज माध्यमांवर सक्सेसफुल बिझनेसमॅन म्हणून फोटो टाकायचा आणि रात्री जुगाराच्या अड्ड्यांवर ड्रग्सच्या साथीदारात बुडून जायचा. आदित्य सुरुवातीला फक्त मित्रांसोबत फन म्हणून ड्रग्स घेत होता, पण हळूहळू ते त्याच्या श्वासासारखं झालं. जुगारातून पैसा मिळाला तर तो सुखात, पण गमावला तर कर्ज फेडण्यासाठी नवनव्या खोट्या गोष्टी करायचा. त्याच्या मोबाईलवर सतत अनोळखी नंबरवरून धमक्या यायच्या. पैसे फेड, नाहीतर घरच्यांना सगळं सांगतो. तो घाबरून जायचा, पण पुन्हा दुसऱ्या दिवशी त्या अड्ड्यावर दिसायचाच. गावात लग्नाची चर्चा सुरू झाली. शंकररावांना आदित्यचं लग्न करून संसार स्थिर करायचा होता. एका मोठ्या घरची मुलगी, रश्मी, ठरली सुद्धा. पण लग्न ठरल्यावर रश्मीनं लक्षात घेतलं की आदित्यच्या डोळ्यात नेहमी लालसरपणा असतो. तो वारंवार पैशाची कमतरता बोलतो आणि कधीकधी अचानक रागवतो. तिला शंका आली. तिनं एके दिवशी गुपचूप त्याच्या बॅगची तपासणी केली आणि तिला तिथे काही सिरिंज, पावडरचे पॅकेट आणि कर्जाची चिठ्ठी सापडली. रश्मीनं धैर्य गोळा करून ते सगळं शंकररावांसमोर ठेवलं. आईला तर विश्वासच बसत नव्हता. आपला आदित्य असं कसं होऊ शकतं? शंकररावांनी आदित्यला समोर विचारलं. तो सुरुवातीला नाकारत राहिला, पण जेव्हा त्याच्या मोबाईलवरून धमकीचं मेसेज वाजलं, तुझ्या वडिलांना सांगू का, तेव्हा त्याचा चेहरा उतरला. तो रडू लागला. हो बाबा, मी व्यसनात अडकलोय. मला बाहेर पडायचं आहे, पण जमत नाही. गावभर ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली. देशमुखांचा मुलगा ड्रग्स घेतो. त्यांनी लोकांना शिकवायचं आणि स्वतःच्या घरात कसं? शंकररावांना आयुष्यात पहिल्यांदाच डोकं खाली करावं लागलं. आई बिछाण्यावर पडली. रश्मीचं लग्नाचं बोलणं थांबलं. आदित्यला घरातच कैद करून ठेवण्यात आलं. पण त्याचे हावरे डोळे, थरथरणारे हात सगळ्यांना भयभीत करत होते. एके दिवशी गावातल्या शाळेत व्यसनमुक्ती केंद्राचे कार्यकर्ते आले. त्यांनी शंकररावांना सल्ला दिला. त्याला शिक्षा नको, आधार द्या. व्यसनातून बाहेर येण्यासाठी उपचार आणि साथ दोन्ही लागतात. शंकररावांनी शेवटी मुलाला त्या केंद्रात दाखल केलं. पहिले काही दिवस नरकासारखे होते. अस्वस्थता, झोप न लागणं, शरीर थरथरणं, पण हळूहळू तो सुधारू लागला. काही महिन्यांनी आदित्य गावात परतला. लोक अजूनही कुजबुजत होते, पण त्यानं आता स्वतःहून गावातल्या शाळेत जाऊन मुलांना सांगायला सुरुवात केली. माझ्या चुकांमुळे माझं आयुष्य जवळजवळ उद्ध्वस्त झालं. तुम्ही ती चूक करू नका. त्याच्या चेहऱ्यावरचं हिरोचा मुखवटा आता खरं झालं होतं. तो समाजात उभं राहून खरं बोलायला लागला. देशमुख घराण्याने मोठा धक्का सहन केला होता, पण त्यातून त्यांना एक मोठा धडा मिळाला.
बाहेरून सुखात दिसणाऱ्या व्यक्तीच्या आत किती अंधार असू शकतो हे समजून घ्यायला हवं. आदित्य आता स्वतःचं आणि समाजाचं आयुष्य बदलण्यासाठी झटत होता. त्याचं व्यसनाचं भूत अजून मागेच उभं होतं, पण त्याच्याकडे आता त्याला हरवायची हिंमत होती. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.